नमस्कार मित्रांनो. राज्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही योजना राबवण्यास सुरुवात झालेली आहे आणि या योजनेचा फॉर्म कसा भरायचा किंवा यासारख्या ज्या काही अजून योजना आहेत, जसं की कृषी यांत्रिकीकरण, कृषी समृद्धी योजनेअंतर्गत काही योजना आहेत, त्या योजनेचे फॉर्म भरायचा आणि महाराष्ट्रामध्ये चालू असलेली सर्वात महत्त्वाची एक योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेचे देखील जे काही कामकाज आहे, आता इथून पुढं महा-डी-बी-टीचं जे काही पोर्टल आहे, महा-डी-बी-टी 2.0 म्हणजेच महासारथीचं पोर्टल, हे पोर्टल महाराष्ट्र सरकारने आता लॉन्च केलेलं आहे आणि या पोर्टलमध्ये अशा अनेक योजना आहेत ज्या एकाच पोर्टलवर जोडण्यात आलेल्या आहेत. म्हणजे सर्व योजना एकाच पोर्टलवर, जसं की एखाद्या शेतकऱ्याची काही वेगवेगळी योजना असेल, कृषी यांत्रिकीकरणाची असेल काही, जसं की मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, यासारख्या योजना ज्या आहेत त्या आता महा-आय-डीद्वारे या योजनेचे अर्ज करता येणार आहेत. म्हणजेच आता प्रत्येक नागरिकाला महा-आय-डी हा कंपल्सरी म्हणजे बंधनकारक झालेला आहे. हे महा-आय-डी कार्ड मोबाईलवरून घरबसल्या कसे काढायचे हे आपण आज बघणार आहोत. तर त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की घरबसल्या मोबाईलवरून आपण महा-आय-डी कार्ड कसे डाउनलोड करू शकतो. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्या मोबाईलचं क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे आणि त्या क्रोम ब्राउझरवर महासारथी आय-डी हे टाईप करायचे आहे. महासारथी आय-डी हे टाईप केल्याच्या नंतर या ठिकाणी 2 नंबरला एक लिंक येते बघा, त्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि आता या ठिकाणी साईट ओपन झाल्याच्या नंतर डेस्कटॉप साईट करून घ्या, म्हणजे एकदम पूर्ण कम्प्युटरसारखी स्क्रीन दिसते. आता ओपन झाल्याच्या नंतर या ठिकाणी तुमचा महा-आय-डी तयार करा असं सांगितलं जातं आहे. म्हणजे इथं आपला आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्या नंतर खाली त्या चौकटीवर एक टिक करायची आहे, म्हणजे सहमती द्यायची आहे की मी माझं महा-आय-डी करण्यास माझी काही हरकत नाही म्हणून. आणि ओ-टी-पी पाठवा याच्यावर क्लिक करायचं आहे. आता ओ-टी-पी तुमचा जे काही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर हा ओ-टी-पी जातो. ओ-टी-पी आल्यानंतर इथं ओ-टी-पी एंटर करून घ्यायचा आहे. ओ-टी-पी एंटर केल्याच्या नंतर या ठिकाणी काही महत्त्वाच्या सूचना येतात की मी माझा आधार वापरण्यास परवानगी देत आहे आणि खाली त्या ऑप्शनवर टिक करायची. ओ-टी-पी एंटर केल्याच्या नंतर तुमच्यापुढे असा काही इंटरफेस येईल. त्यामध्ये याच्याविषयी सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनामध्ये की मी माझं आधार कार्ड वापरण्यास परवानगी देत आहे आणि खाली एक चौकडी आहे, त्याच्यावर टिक करून स्वीकृती द्या आणि पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे आल्याच्या नंतर तुमच्या आधार कार्डवरली जी काही डिटेल असते ती डिटेल या ठिकाणी दाखवली जाते आणि या ठिकाणी आपला मोबाईल नंबर आणि आपला ईमेल आय-डी टाकून कॅप्चा टाकून आपल्याला समोर जायचं आहे. आता कॅप्चा टाकल्याच्या नंतर या ठिकाणी क्लिक करून समोर जायचं आहे. आता याच्यामध्ये एक जो काही मोबाईल नंबर दिलेला आहे आणि ईमेल आय-डी दिलेला आहे, त्या दोन्हीवरही वेगवेगळे ओ-टी-पी सेंड झालेले आहेत. आता या ठिकाणी ते आपल्याला ईमेलवरचा ओ-टी-पी आणि मोबाईलवरचा ओ-टी-पी हे दोन्ही ओ-टी-पी या ठिकाणी एंटर करून घ्यायचे आहेत आणि ओ-टी-पी एंटर झाल्याच्या नंतर सत्यापित करा असा याच्यावर क्लिक करायचं आहे. आता सत्यापित केल्याच्या नंतर समोर आल्यावर आपली नोंदणी पूर्ण झाली आहे असा मेसेज आपल्याला दाखवला जातो. म्हणजे आपला महा-आय-डी कार्ड जे आहे ते तयार करण्यास आता समोर गेले आहे. आता त्याला 24 तासाचा वेळ लागतो, म्हणजे 24 तासाच्या आतमध्ये ते कधीही आपला महा-आय-डी तयार होऊन येऊ शकतो. तो आपल्याला मेसेजद्वारे आपल्या जो काही मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर मेसेजद्वारे हा महा-आय-डी येतो.
आता महा आय डी आल्याच्यानंतर परत त्याच वेबसाईटवर आपल्याला यायचं आहे महासारथीच्या, आणि या ठिकाणी हे कट करून या कोपऱ्यामध्ये या 3 याच्यावर क्लिक करायचं आणि खाली लॉग इनचं ऑप्शन आहे. लॉग इनच्या वरी नागरी लॉग इनवर क्लिक करायचं. नागरी लॉग इनवर क्लिक केल्यानंतर खाली असा काही इंटरफेस येतो. तिथं आपला महा आय डी एंटर करायचा आणि लॉग इन करायचं आहे. आता लॉग इन केल्याच्यानंतर खाली आपल्या मोबाईलवर OTP सेंड होतो. त्या मोबाईलवरला OTP या ठिकाणी एंटर करून प्रमाणित करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता समोर गेल्याच्यानंतर इथं डिजिलॉकरची एक ऑप्शन येतं आहे. म्हणजे तुम्हाला हे कार्ड डिजिलॉकरवर सेव्ह करायचं आहे का? तर या ठिकाणी मी स्किप करतो आणि या ठिकाणी बघू शकता आपला महा आय डी कार्ड तयार होऊन आलेला आहे. वरती महा आय डी दाखवतं आहे आणि या ठिकाणी जो काही आपल्या आधार कार्डवर डेटा आहे तो पूर्ण या ठिकाणी या महा आय डी कार्डवर घेतलेला आहे. आपला फोटो, नाव, जन्मतारीख सर्व आधारनुसारच घेतलेला आहे याच्यावर. आता इथं आपल्याला हे डाउनलोडही करता येतं. मित्रांनो, माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.